नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अभिषेक ठिगळे. तर आज आपण UPSC CSAT 2024 चा पार्ट 4 बघतोय. हा आपला शेवटचा पार्ट असेल. याच्यामध्ये आपले राहिलेले सगळे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन होऊन जातील. ठीक आहे, तर चला स्टार्ट करू आपण. पहिला प्रश्न, डायरेक्शनचा पर्सन वॉक्स 100 मीटर स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस. अ पर्सन वॉक्स 100 मीटर स्ट्रेट फ्रॉम हिज हाऊस. इन विच डायरेक्शन माहित नाही आपल्याला, आपण एक नॉर्मल डायरेक्शन पकडली. टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 100 मीटर अगेन. 100 मीटर चालला, टर्न्स लेफ्ट अँड वॉक 100 मीटर अगेन. ओके, इथं त्याचा हाऊस आहे. देन आफ्टर दॅट अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 300 मीटर. अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक 300. लेफ्टला गेला 300, इथपर्यंत 100 होत असेल 200 असेल. Walks 300 meter, then turn right and walks 100 meter, then turns right and walks 100 meter to reach his office. To reach his office. इथं त्याचं ऑफिस आहे. In which direction does he walks initially from his house if his office is exactly in the northeast direction? ऑफिस कुठं आहे त्याचं? नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला आहे त्याचं ऑफिस. जर आपण विचार केला, त्याचं होम इथं आहे आणि ऑफिस इथं आहे, म्हणजे जर हे अशी लाईन आहे, याच्यामध्ये हे ऑफिस नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला असं म्हटलेलं आहे, तर आपण आपल्या आपल्या पद्धतीनं काढून घेऊ. जर हे नॉर्थ ईस्ट असेल, नॉर्मली नॉर्थ ईस्ट इथं असतं, म्हणजे एक एक न पुढे गेलं इकडं, म्हणजे आता नॉर्थ ईस्ट इकडे वर नॉर्थ होतं, तर ते नॉर्थ इथं येणार आहे आपलं, बरोबर. आणि नॉर्थ ईस्ट इकडं म्हणजे इकडं साऊथ ईस्ट होतं, तर ते साऊथ ईस्ट इथे येणार आहे. सो इथं काय येणार आहे? ईस्ट. इथं काय येणार आहे? साऊथ. इकडचं वेस्ट खाली येणार आहे, आणि हे बाकीचे सगळे हे काय येणार आहे? साऊथ वेस्ट, आणि हे काय येणार आहे? नॉर्थ वेस्ट. डन इथपर्यंत. तर आता त्यांनी काय विचारलंय, इन विच डायरेक्शन डज ही वॉक्स इनिशियली. हे जे इनिशियली जात होता तो कुठल्या दिशेला जात होता? तो तर हॉरिझॉन्टली राईट साइडला जात होता. सो हॉरिझॉन्टली राईट साइड कुठले? साऊथ. तर आन्सर काय येणार याचं? साऊथ. थोडक्यात त्यांनी आपल्या ज्या स्टँडर्ड डायरेक्शन आहेत त्या चेंज करायचा प्रयत्न केला, आणि त्या चेंज करून त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, चलो नेक्स्ट. अगेन डायरेक्शनचा प्रश्न, आणि तुम्ही म्हणताय की 67 मार्क्स येत नाही डायरेक्शनच्या क्वेश्चनला. बघा, अ पर्सन वॉक्स 100 मीटर वेस्टवर्ड, देन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 100 मीटर. अ पर्सन वॉक 100 मीटर वेस्टवर्ड, वेस्ट कडे गेला 100 मीटर, then turns left and walks 100 meter, then turns left and walks 100 meter. Okay, he then takes 225 degree, he then takes 225 degree turn clockwise. Clockwise आता तो 225 गेला, आता 180 गेला तर उलटा होणार, बरोबर. पण तो 225 म्हणजे अजून 45 गेला, म्हणजे तो इकडे जाणार आता. ठीक आहे, हे झालं त्याचं 180 सरळ लाईन मध्ये, करेक्ट. हे 180, पण अजून एवढा 45 जायला लागणार, जेणेकरून तो किती होणार रे? 225 डिग्री होणार. सो इन विच डायरेक्शन इज ही वॉकिंग नाउ. आता ही डायरेक्शन कुठली आपली? नॉर्मल नॉर्थ ईस्ट. ही स्टँडर्ड डायरेक्शन आपली नॉर्थ ईस्ट. तर तो आता कुठल्या दिशेला चाललाय? नॉर्थ ईस्टला चाललेला आहे. चलो नेक्स्ट. बघा आता काय म्हटलं, स्टेटमेंट इज गिवन फॉलोड बाय टू कन्क्लुजन्स. नंबर 1 and 2. Consider the statement and the conclusions. स्टेटमेंट काय? इंडिया इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क. ठीक आहे, हे स्टेटमेंटला आपण ट्रू पकडायचं असतं, आपलं बाहेरचं नॉलेज लावायचं नाहीये. जीएसचं कुठलंही नॉलेज सीसॅट मध्ये लावायचं नाही. तुमचं जीएसचं नॉलेज जीएसच्या पेपरला यूज करा. सीसॅट मध्ये जे दिले तेवढंच फक्त. स्टेटमेंट काय म्हटलंय? इंडिया इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क. ओके, आता इंडिया इज द वर्ल्ड लार्जेस्ट एक्सपोर्टर सांगितलंय का क्वेश्चन मध्ये? नाही. प्रोड्यूस करतोय, पण त्याने एक्सपोर्ट केलंच पाहिजे असं काही लिहिलंय का कुठे? नाही. सो फर्स्ट इज रॉंग. हे कन्क्लुजन आपण नाही काढू शकत त्याच्यातून. कन्क्लुजन ट्रू. टू काय? इंडिया डज नॉट इम्पोर्ट मिल्क. हे तरी माहित आहे का? लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, पण तरी पण भारताला मिल्कची गरज असेल तर अजून. ठीक आहे, तर आपल्याला ते सुद्धा माहित नाही. इंडिया डज नॉट इम्पोर्ट मिल्क. लार्जेस्ट प्रोड्युसर असेल म्हणून आपल्याला गरजच नाही. आपण असा विचार करू शकतो ना, लार्ज प्रोड्यूस करतोय तरी पण आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं, एवढं आपल्याला नीड आहे. त्यामुळं ज्या गोष्टीविषयी काही बोललो नाही त्या दोन्ही गोष्टी आपण रॉंग पकडायच्या असतात. सो नीदर कन्क्लुजन 1 नॉर कन्क्लुजन 2 फॉलोज. नेक्स्ट. अ क्वेश्चन इज गिवन फॉलोड बाय टू स्टेटमेंट्स 1 and 2. कन्सिडर द क्वेश्चन अँड द स्टेटमेंट्स. क्वेश्चन काय?
What are the values of m and n where m and n are natural number? Statement 1, m plus n is greater than mn and m is greater than n. Okay, the product of m and n is 24. तर आपल्याला m and n चे व्हॅल्यू पाहिजे. जर मी फक्त हे असं दिलं, व्हॉट इज द व्हॅल्यूज ऑफ m and n, असे कितीतरी व्हॅल्यू निघतील. जर मी याला म्हटलं m ला आणि m इज ग्रेटर दॅन n आहे म्हटलं, जर मी m ला 2 म्हटलं आणि n ला 1 म्हटलं, तर 2 + 1 3 होत आहे आणि 2 1 2 होत आहे. ठीक आहे, ग्रेटर आहे. पण असे किती पण देऊ शकतो मी. 4 आणि 1 घेतलं, 4 + 1 5 होत आहे आणि 4 1 4 होत आहे. म्हणजे सगळं सॅटिस्फाईज होत आहे की बाबा m + n इज ग्रेटर दॅन n च होत आहे. ठीक आहे, जर असं असेल तर. त्यामुळे आपण याच्यावरून m आणि n चे व्हॅल्यू काढू शकतो का? पहिल्या स्टेटमेंट वरून नाही काढू शकत. मग आपण दुसरं स्टेटमेंट बघू. द प्रोडक्ट ऑफ m and n इज 24. जर 24 प्रोडक्ट असेल तर काय काय होणार? 124 आणि m शुड बी ग्रेटर दॅन पाहिजे. सो 24 1 12 2 6 4 बरोबर 8 3. म्हणजे नुसतं m and 24 आहे हे म्हणून व्हॅल्यू करू शकतो का आपण? नाही करू शकत. मग आपल्याला काय करायला लागेल? दोन्हीचा उपयोग करून बघू. दोन्हीचा उपयोग करून m आणि n ची व्हॅल्यू येते का बघू. मग जर मी इथं विचार केला, पहिलं घेतलं 24 + 1 25 आणि 24 1 24 जुळतंय. दुसऱ्याचं पण बघू जुळतंय का? 12 + 2 14 + 12 2 24 नाही जुळत. 24 मोठे येते ना, आपल्याला mn लहान पाहिजे, mn शुड बी लेस पाहिजे. सो ह्याच्यातून नाही जुळत. पर 6 + 4 10 ह्याच्यातून पण नाहीच. म्हणजे आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू मिळते. आपल्याला एकच व्हॅल्यू काय मिळते? m आणि n ची 24 and 1. त्या व्हॅल्यू मधून आपण पहिलं स्टेटमेंट सुद्धा ट्रू करू शकतो आणि सेकंड स्टेटमेंट सुद्धा ट्रू करू शकतो. बघा पहिलं स्टेटमेंट काय? 24 + 1 25 शुड बी ग्रेटर दॅन 24 × 1 24 आहे. डन. प्रोडक्ट ऑफ द m and n इज 24/1. म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचे आपल्याला गरज लागते ह्याचं उत्तर देण्यासाठी. सो मग मी काय म्हणणार? द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग the both statement together option number C. ठीक है, चलो next. A question is given followed by two statement 1 and 2. Consider the question and the statement. What is the time required to download the software? एखादं सॉफ्टवेअर डाउनलोड करायसाठी टाइम किती लागेल? तर काय काय लागणार आपल्याला? पहिलं, द साइज ऑफ द सॉफ्टवेअर इज 12 मेगाबाइट्स. एवढ्यावरून सांगू शकतो टाइम किती लागेल? नाही का? दुसरी पण एक गोष्ट माहित पाहिजे, काय स्पीड किती आहे तुमचं, बरोबर. अँड द ट्रान्सफर रेट इज 2.4 किलोबाइट्स. ह्याच्यावरून आपण त्या दोन्ही गोष्टी सांगू, किती वेळ लागेल ते सांगू शकतो. क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट. ऑप्शन नंबर सी. ओके, सॉफ्टवेअर कितीच आहे आणि तुमचं इंटरनेटचं स्पीड किती आहे, दोन्ही गोष्टी लागतील ना तुम्हाला. सो पुढे, a question is given followed by two statement 1 and 2. Consider the question and the statement. What are the unique values of x and y where x y are distinct natural number, x by y is odd and x y is 12. आपल्याला ह्याचं उत्तर द्यायचं तर कशावरून करू शकतो? x upon y जर ऑड असेल तर ह्याच्यावरून आपण डिस्टिंक्ट नाही रे, कितीतरी गोष्टी येतील ना. 13/1 5/1 परत 6/3 जे काय असेल ते किती पण येतील. म्हणजे फक्त पहिल्या स्टेटमेंट वरून नाही करू शकत युनिक व्हॅल्यू. पण जर स्टेटमेंट 2 चा पण विचार केला 12, याच्यावरून आपण x आणि y चे युनिक व्हॅल्यू काढू शकतो. दोन्हीचा विचार केला तर चला x y 12 पाहिजे तर काय येणार? 112. पण आपल्याला x मोठं घेऊया कारण हे करूया आपण. 12 1. त्याच्यानंतर आपलं काय येणार आहे? 6 2 येणार. त्याच्यानंतर 4 3 येणार. 4 3 एवढ्याच गोष्टी येणार. मग आता आपण बघू युनिक व्हॅल्यू निघतात का. 12/1 ऑड येते का? नाही. 6/2 3 ऑड येते. 4/3 तर पॉइंट मध्येच येते, त्यामुळे काही विषय नाही. म्हणजे आन्सर काय आलं? 6 and 2. x should be 6 and y should be 2. 6/2 is 3 and 6 × 2 is 12. सो दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. सो दोन्ही स्टेटमेंट वरून आपण आन्सर देऊ शकतो. तर आन्सर काय येणार? द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग both the statements. Option number C. The question is given followed by two statement 1 and 2. Consider the question and the statement.
a certain amount was distributed among x, y, z. Who received the least amount? X received 4/5 of what y and z received. X received 4/5 of y and z together received. So x upon y plus z किती येणार आहे 4/5. याच्यावरून आपण काहीच सांगू शकत नाही की लिस्ट अमाउंट कुणाला मिळाली, कारण ह्या y z मध्ये y ला 0 आणि z ला 5 पण मिळू शकतं किंवा y ला 1 z ला 4 मिळू शकतं. सो लिस्ट सांगू शकत नाही आपण. परत स्टेटमेंट 2 काय, y received 2/7 of the what x and z receive. Y received 2/7 of the what x and z receive. So y upon x plus z is equal to 2/7 is equal to 2/7. पण या दोन्हीचं जर आपण कॉम्बिनेशन केलं, वर्क टाइम या टॉपिक मध्ये आपण हे घेतलेलं आहे, तर हे x प्लस वाय प्लस झेड तर सेम पाहिजे. दोन्हीकडे सेम आहे का बघूया. इकडे x प्लस वाय प्लस झेड किती आहे 4 + 5 9 आणि इकडे x प्लस वाय प्लस झेड किती आहे 7 + 2 9. सेम आहे, करेक्ट. तर आपण आता याच्यावरून सॉल्व्ह करू. कसं सॉल्व्ह करणार, इथं x किती आहे 4, तिथं y किती आहे 2. डन. मग ह्याच्यात व्हॅल्यू टाकायची. y जर मी ह्याच्यात 2 टाकलं तर y प्लस झेड 5 आहे, तर y 2 आहे, तर z किती असणार 3. z किती असणार आहे 3. तुम्ही ह्याच्यात जरी टाकून बघितलं तर चालते. x 4 असेल तर x 4 प्लस z 7 आहे, तर z किती असणार 3. मिळालं. तर सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुणाला मिळाले रे, सगळ्यात लिस्ट व्हॅल्यू कुणाला मिळाले y ला. म्हणजे आपण दोन्ही स्टेटमेंटचा उपयोग करून याचा आन्सर देऊ शकतो. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट्स. ओके. आणि हे जर 4 + 5 9 2 + 7 9 नसेल तर ते आपण करून घ्यायचं असतं एलसीएम काढून. चलो डन. A question is given followed by two statements 1 and 2. Consider the question and the statements. If the average marks in a class is 60, then what is the number of student in the class? Average mark class चे 60 दिले, तर average म्हणजे काय असतं, average is equal to sum upon number. तुम्हाला average दिलेला आहे 60. ओके. तर आपल्याला काय काढायचं, स्टुडंट काढायचे. n चा आन्सर पाहिजे n चं. सो n चा आन्सर मिळाला सम अपॉन एव्हरेज. तर तुला एव्हरेज माहिती आहे तर तुला तर सम पाहिजे. आता स्टेटमेंट 1, द हायेस्ट मार्क्स इन द क्लास आर 70 अँड द लोएस्ट मार्क आर 50. हायेस्ट 70 आहे, लोएस्ट 50 आहे. याच्यावरून काय कळणार आहे बाळांनो, याच्यावरून नंबर ऑफ पीपल कळणार आहेत का, नाही, काहीच कळणार नाही आपल्याला याच्यातून. त्यामुळे पहिल्यातून आन्सर येत नाही. स्टेटमेंट 2 काय, एक्सक्लुजन ऑफ द हायेस्ट अँड लोएस्ट मार्क्स फ्रॉम द क्लास डज नॉट चेंज एव्हरेज. त्याच्यावरून पण नाही कळणार. दोघांचे मार्क कमी केले आपण तरी पण एव्हरेज तेवढाच राहतो. याच्यातून तर काय कळणार आहे आपल्याला, काहीच नाही. दोघं कमी केले 120 झालं तरी पण आपल्याला याचा आन्सर देता येत नाही. करून बघू आपण. पहिल्यांदा सम एस होती तेव्हा एन पाहिजे होता, एव्हरेज हे होता. तर एन इज इक्वल टू सम अपॉन 60. पटलं. आता दुसरं n इज इक्वल टू, किंवा दोन लोक कमी केले ना, n - 2 इज इक्वल टू सम काय होणार आता, हायेस्ट आणि लोएस्ट 70 आणि 50 आपण कमी केले म्हणजे 120 कमी केले. सम s - 120 झाली, तर एव्हरेज तर तेवढाच राहिला म्हटलं 60. सॉल्व्ह करूया आपण. कसं होणार ह्याच्यातून s इज इक्वल टू 60n होणार आणि त्याच्यामधून किंवा आपण 60 ला जर इक्वेट केलं तरी पण आपला आन्सर येऊ शकतो. किंवा s ची व्हॅल्यू ही 60n ह्याच्यात टाकून घेऊ. तर n - 2 इज इक्वल टू s म्हणजे 60n आहे, 60n - 120 अपॉन 60. डन. मजा बघा फक्त काय होतं, हे करता येणारच नाही तरी पण आपण घेतोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 60n - 120 इज इक्वल टू 60n - 120. गेलं. काय मिळतंय का आपल्याला, काहीच मिळत नाही, कारण आपल्याला नंबर ऑफ पीपल काढायचे. मधल्यांचं काय, हायेस्ट आणि लोएस्ट काढून टाकले तुम्ही, पण मधल्यांचं काय माहितच नाही, डेटाच माहित नाही. त्यामुळे आपल्याला दोघांच्या मदतीनं पण याचा आन्सर काढता येत नाही. तर आन्सर काय येणार, द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट. ऑप्शन नंबर डी. A question is given followed by two statements 1 and 2. Consider the question. Okay, there are three distinct prime numbers whose sum is prime number. There are three distinct prime number whose sum is prime number. What are those three numbers? पहिल्यांदा, their sum is less than 23. Their sum is less than 23. Okay,
सम लेस दॅन 23 असतील तर ते प्राईम नंबर सुद्धा लेस दॅन 23 पाहिजे. सगळे लिहून घेऊ. 2 3 5 7 11 13 17 19 लेस दॅन 23 म्हणलं तर 23 तर काय येणार नाही. ओके, वन ऑफ द नंबर इज 5 आणि वन ऑफ द नंबर इज 5 आहे. चला आपण ह्याच्यातून काय करूया. देर आर 3 डिस्टिंक्ट प्राईम नंबर हुज सम इज प्राईम नंबर. त्यांची तिघांची सम प्राईम पाहिजे आपल्याला. आता 2 तर घेऊन चालणारच नाही. का सांगू का त्याच्यात, जर तुम्ही 2 घेतला आणि इथले कुठले पण 2 प्राईम नंबर घेतले तर त्यांची ऍडिशन सम येणार आणि सम प्लस सम समच असतंय. सम असेल म्हणजे इवन नंबर असेल, सॉरी इवन नंबर असेल, 2 इज अ इवन नंबर आणि कुठल्या पण अदर 2 प्राईम नंबरची सम पण ऍडिशन पण इवन असणार आहे. ठीक आहे, तर मग ते तिघांची तर इवनच होणार. मग इवन काय प्राईम नंबर नसतो. सो तुमच्या त्या तिघांच्या प्राईम नंबर मध्ये 2 कधीच येणार नाही. आता बघू बाकीचे कुठलेही घेऊन बघा. 5 आणि 3 8 आणि 7 15, 7 आणि 5 12, 12 आणि 11, 12 आणि 11 23 जमतंय की. पण त्यांची सम काय पाहिजे, शुड बी लेस दॅन 23, शुड बी लेस दॅन 23. मग होतंय का आता, नाही ना होत, ते होतच नाही. त्याने काय म्हटलं, हुज सम इज अ प्राईम नंबर, देअर सम इज लेस दॅन 23, वन ऑफ द there are 3 distinct prime numbers whose sum is prime number, one of the number is 5. म्हणजे जर there is sum is less than 23 असेल तर उत्तर देऊ शकत नाही, उत्तरच येत नाही. ठीक आहे, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचा उपयोग नाही. स्टेटमेंट 2, वन ऑफ द नंबर इज 5 असं जर आपण पकडलं, वन ऑफ द नंबर इज 5 तर आपल्याला मिळू शकते आन्सर. हे बघा 5 7 11 मिळालं. परत 5 7 12, 12 आणि 17 29 मिळालं. 5 7 17 पण होत आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आन्सर मिळू शकतो. सो आपण काय म्हणू शकतो, वन ऑफ द नंबर इज 5 असेल तर आपण करू शकतो. म्हणजे द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय the question cannot be answered by using both the statement. Question can be answered by using both the statement together but cannot be answered. हा, आपण काय म्हणू शकतो, ते कधी कधी होऊ शकतं, ते एका कुठल्या तरी ह्यानं होऊ शकतं. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग वन स्टेटमेंट अलोन. म्हणजे वन ऑफ द नंबर इज 5 असेल तर आन्सर देऊ शकतो. पण याचं कुठं होतंय, देअर सम इज लेस दॅन 23 असेल तर असे कसे काढणार आपण. म्हणजे ओनली 2 न यायला पाहिजे होतं याचं, इदर स्टेटमेंट नाही होणार. कॅनॉट बी आन्सर्ड युजिंग द अदर स्टेटमेंट. हा तेच आहे. ठीक आहे, वेगळ्या पद्धतीने लिहिले. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग वन ऑफ द स्टेटमेंट अलोन बट कॅनॉट बी आन्सर्ड युजिंग द अदर स्टेटमेंट अलोन. म्हणजे 2 ना आन्सर काढता येते आपल्याला, पण 1 ना आन्सर काढता येत नाही. कारण 23च्या आत सम, त्याच्यानंतर कुठलेही कॉम्बिनेशन केले ना त्याची सम 23च्या पुढेच जाणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन नंबर ए हे ना काढू शकतो आपण. 5 7 पहिलंच 5 7 11 जरी घेतलं तरी तुम्ही चालू शकते. पण ही कंडिशन जर टाकली तर आन्सर निघणार नाही. काय म्हटलंय, अ क्वेश्चन इज गिवन फॉलोड बाय 2 स्टेटमेंट 1 and 2. कन्सिडर द क्वेश्चन अँड द स्टेटमेंट. क्वेश्चन काय, इज x प्लस वाय इंटिजर, x प्लस वाय इंटिजर आहे का, हे आपल्याला सांगायचंय. जर हा इंटिजर असेल तर तो काय होतंय बघूया. जर हा इंटिजर आहे कसं करणार, तर मी याला सरळ 1/2 पकडले. एकदम ऑड पकडायचं, आपल्याला चुकवायला बघायचं आहे ना, ऑड पकडायचं. एक्स ला मी 1/2 पकडतो, 2 × 1/2 प्लस वाय ला मी काय पकडतो, वाय ला मी 2 पकडतो, वाय ला 2. तर याचा आन्सर 3 येते. हे इंटिजर आहे, पण एक्स प्लस वाय इंटिजर येणार का, 1/2 + 2 इंटिजर आहे का, नाही, फ्रॅक्शन आहे. सो स्टेटमेंट 1 इज रॉंग. सो याचं पण मी सेम तेच करणार, 1 पकडणार इकडे आणि इकडे 1/2 पकडणार. 2 इंटिजर आहे पण हे पण रॉंग होत आहे. त्यामुळे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. मग आपण काय म्हणू शकतो, दोन्हीच्या मदतीनं पण आपण याचा आन्सर देऊ शकत नाही. द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट. आपण दोन्हीची मदत घेऊन पण याचा आन्सर देऊ शकत नाही. आपणच अजून करून चुकवायला बघायचं असतंय. मी इथं एक्स बरोबर 1/2 घेतलं आणि वाय बरोबर 2 घेतलं तर याचा आन्सर 3 आलं. हे इंटिजर आहे
पण x प्लस वाय इंटिजर आहे का? नाही. बरोबर. परत सेम इथं केलं, मी इथं x बरोबर 1 घेतलं किंवा 2 घेतलं आणि y बरोबर 1/2 घेतलं. इथं पण हे इंटिजर येत आहे, पण त्याच्यामुळे ह्याचा आन्सर देऊ शकतोय का आपण? नाही. चांगलं येऊ पण शकेल, चांगलं येऊ पण शकणार नाही. सो x प्लस वाय इज अन इंटिजर. येस ऑल्सो, नो ऑल्सो. नोच करून बघू. हे तर इंटिजर नाही वाले येतंय. आता इंटिजर आहे वालं काढून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इंटिजर आहे वाला, मग तर काय कुठली पण व्हॅल्यू घ्या, 2 आणि 4 घ्या. म्हणजे 2 + 4 6 इंटिजर आहे. म्हणजे एकदा एस पण येते आन्सर, एकदा नो पण येते, त्यामुळे डेफिनेट सांगू शकत नाही. सो आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन मध्ये ट्रायल घेऊनच हे बघायचे असतात. Question is given followed by two statement 1 and 2. Consider the question and the statement. A person buys 3 articles P, Q, R for 50. P plus Q plus R. तुम्ही जर बघितलं आज पार्ट 4 चालू आहे आपला. आज पार्ट 4 चालू आहे आणि या पार्ट 4 मध्ये क्वेश्चन बघा सगळे कसे. हे सगळे डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन, डेटा सफिशियन्सीचे क्वेश्चन आहेत सगळे. असे तुमच्या कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन आहेत. उत्तर देऊ शकतो का नाही देऊ शकत, ट्रायल अँड एरर घ्यायचे क्वेश्चन आहेत. लास्टचे सगळे जवळजवळ 15 क्वेश्चन असे. ठीक आहे, त्यामुळे ह्या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं असंच आहे आणि हीच याची पद्धत आहे. ट्रायल अँड एरर, कुठला फॉर्म्युला वगैरे असं काही नाहीये. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे छोट्या छोट्या. द प्राइस ऑफ द आर्टिकल क्यू इज 16 विच इज द लिस्ट. आणि क्यू ची प्राइस 16 आहे आणि ही सगळ्यात लिस्ट आहे. सो क्यू 16 असेल तर ह्याच्यावरून मी पी प्लस आर काढू शकतो. P plus R is 34. डन. आता करू आपण स्टेटमेंट 1. व्हॉट इज द प्राइस ऑफ आर्टिकल P. आपल्याला P ची प्राइस सांगायची, म्हणजे P प्लस R ची तर 34 आहे. द कॉस्ट ऑफ P इज नॉट मोर दॅन दॅट ऑफ R. R पेक्षा जास्त नसणार का? का नसणार? असू शकते. ठीक आहे, बघायला लागेल. पण Q लिस्ट आहे हे पण सांगितलं, सॉरी. क्यू लिस्ट आहे, विच इज द लिस्ट. लिस्ट म्हणलंय त्यांनी, हे लिस्ट आहे, 16 लिस्ट आहे. म्हणजे आर ची जर 17 पकडली, मी आर ची जर 17 पकडली तर पी ची किती होणार आहे? 17. आर ची 17 पकडली तर पी ची 17च होणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा वेगळी कुठली पकडू शकतोय का आपण? नाही. म्हणजे पी इज नॉट मोर दॅन आर. पी लईत लई इज इक्वल टू आर असू शकतो, पण त्याच्यापेक्षा मोर असू शकत नाही. ओके, सो P is not more than that of R. Correct. Statement 2. The cost of R is not more than that of P. Yes, हे सुद्धा करेक्ट आहे. मोर असू म्हणजे कॉस्ट ऑफ P, कॉस्ट ऑफ R is not more than that of P. आता जर मी P ला 18 पकडलं तर लगेच हे 16 होतंय आणि हे लिस्ट क्यू आहे ना, त्यामुळे हे चालणार नाही. म्हणजे जर ही लिस्ट प्राइस असेल तर ह्या दोन्हीला दुसरा ऑप्शनच नाहीये. 34 ला 17 तुम्ही असं म्हणू शकत नाही पी ची 34 असेल आणि आर ची 0 असेल का? आर ची 0 असू शकणार नाही. 16च्या खाली किमतीच असू शकणार नाही त्या दोघांच्या. मग 16च्या खाली किंमत असू शकणार नाही तर पी प्लस आर 34 होण्यासाठी एकच पॉसिबिलिटी राहते, 17 + 17 34. दुसरी कुठली पॉसिबिलिटी राहत नाही. ओके, सो द कॉस्ट ऑफ P नॉट मोर दॅन R हे पण करेक्ट, आणि द कॉस्ट ऑफ R इज नॉट मोर दॅन P हे सुद्धा करेक्ट, कारण दोघांची प्राइस इक्वलच असणार आहे. दोघांची प्राइस इक्वलच असणार आहे. आणि आपल्याला विचारलंय काय, व्हॉट इज द प्राइस ऑफ आर्टिकल P. जर हे जरी दिलं असलं आणि हे जरी दिलं असलं, ठीक आहे, आणि ह्या दोन्हीपैकी कुठलीच गोष्ट जरी दिली नसली तरी आपण काय सांगू शकतोय की दोघांची उत्तरं सेमच येणार आहेत. चला मग बघू ऑप्शन काय काय. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग वन ऑफ द स्टेटमेंट अलोन बट कॅनॉट बी आन्सर्ड युजिंग अदर स्टेटमेंट. नाही, तसं काही नाही, दोघांनी उत्तर देता येतात. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग ईदर स्टेटमेंट. येस, हे पण येते, पण त्याच्यापेक्षा पण दुसरं काय का बघू. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट टुगेदर, बट टुगेदरचा विषयच नाही, एक जरी तुला मिळालं तरी कळून जातंय. द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन युजिंग बोथ द स्टेटमेंट टुगेदर. ठीक आहे, तर काही नाही, द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड युजिंग बोथ द स्टेटमेंट अलोन. ठीक आहे, दोघांचं एक एकट्यानं जरी घेतलं आपण तरी आपल्याला याचं उत्तर देता येतंय. चलो नेक्स्ट. इव्हन दिले जरी नसले तरी उत्तर काढता येतंय, कारण हे 16 सगळ्यात लहान आहे आणि सगळे नॅचरल नंबर आहेत असं जर आपण अज्युम केलं तर आपण ह्याची दुसरी कुठली व्हॅल्यू पुटच करू शकत नाही. पण नॅचरल नंबरचा उल्लेख दिला नाही, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, दोन्ही स्टेटमेंटची म्हणजे दोन्हीपैकी कुठल्या पण एका स्टेटमेंटची आपल्याला गरज आहे. A question is given followed by two statement 1 and 2. Consider the question. P, Q, R and S
appeared in a test has P scored more marks than Q. P न Q पेक्षा जास्त मार्क मिळालेत का हे सांगायचं, हो किंवा नाही असं सांगायचं आपल्याला. ठीक आहे, P ला Q पेक्षा जास्त मिळाले आहेत का, क्वेश्चन मार्क आहे. मिळाले असतील तरी चालतील, नसतील तरी ह्याचं उत्तर देता येते का तेवढं फाइंड आउट करायचं. द सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय P अँड Q इज इक्वल टू द मार्क्स स्कोर्ड बाय R अँड S. पहिलं स्टेटमेंट काय, P आणि Q चे मार्क्स हे R आणि S च्या बरोबर आहेत. ह्याच्यावरून काय देता येत नसते आपल्याला, P आणि Q चं काहीच सांगू शकत नाही आपण. द सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय P अँड S, सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय P अँड S is more than the sum of the marks scored by Q and R. Sum of the marks scored by Q and R. आता ह्याच्यात काय झालं, जेव्हा S याच्याकडे आला, ठीक आहे, तेव्हा हे ह्यांचं जास्त झालं, Q तिकडे गेला तर कमी झालं, बरोबर. मग आता ह्याच्यावरून पण आपण सांगू नाही शकत. का नाही सांगू शकत, जर तुमच्याकडे S येतोय आणि Q तिकडे जातोय म्हणून तो मोठा झाला, तर ते P आणि Q चा काय संबंध आहे त्याच्यात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतोय की P ला 10 मार्क आहेत आणि R ला 5 मार्क आहेत. ठीक आहे, आणि हे इज इक्वल टू आहेत, तर मी ह्याला काय करतो 15 करतो आणि ह्याला 20 करतो, याला 15 करतो आणि याला 20 करतो. ठीक आहे, मग आता हे जर मी S इकडे टाकलं तर 20 आणि 10 30 होतील, जास्त होतील, 15 आणि 5 20 पेक्षा, बरोबर. मग तुम्ही काय म्हणणार, सर जमले की आपल्याला कळते P इज ग्रेटर दॅन R आहे, P इज ग्रेटर दॅन R आहे, आपल्याला कळून जातंय. पण मी तीच गोष्ट काय करतो, मी इथं P ला 1 पकडतो, P ला 1 किंवा 2 पकडतो, P ला 2 पकडतो आता, आणि Q ला 15 पकडतो, तर हे 17 होतंय. आणि इकडे S ला 17 नको, आपल्याला वेगळं काय तर 5 पकडू, पण P ला 5 पकडू आणि 15 पकडू, आणि इकडे 20 पकडू आणि इकडे 0 पकडू, 20 पकडू आणि 0 पकडू R ला. इथं आणि याच्यात P लेस दॅन Q झाला ना, P लेस दॅन Q होता आपला. आता आपण P ला मोठं पकडायचं, सॉरी P ला मोठं पकडू आपण सरळ, 15 10 आणि इकडे काय पकडू आपण 5 आणि 20, बरोबर. आता हे तर सेमच आहे, मग आता मी परत तिकडे आणलं तर 15 आणि 20 25, आणि तिकडं जर गेलं हे 10 5 15, तरी पण हेच मोठं होतंय. पण इथं आता काय झालं, आपला P लहान, इथं P लहान होता, आता इथं P मोठा झाला, इथं P लहान होता. म्हणजे ह्या दोन्ही केस आपण सॅटिस्फाय केल्या, तरी पण एकदा P लेस दॅन होतोय, एकदा P ग्रेटर दॅन होतोय. म्हणजे ह्या दोन्ही वाक्यांमधून आपल्याला उत्तर काढता येतंय का, आपल्याला उत्तर काढता येत नाही. काय म्हणू शकतो, द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट टुगेदर. ऑप्शन डी. तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, हे बघा, आपल्याला P Q पेक्षा मोठा आहे का छोटा आहे ओळखायचंय. मग मी काय म्हणलं, एकदा P Q 10 15 पकडू आणि R S 5 20 पकडू, आणि एकदा P Q उलट करू, फक्त 15 20 15 10 पकडू, 15 10, आणि R S तसंच तसं ठेवू 5 आणि 20. ओके, आता त्यांचे स्टेटमेंट बघा काय काय. त्यांचे स्टेटमेंट काय, पहिलं, द सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय P अँड Q इज इक्वल टू R अँड S, झालेत आपले त्याप्रमाणे. आणि दुसरं काय, द सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय P अँड S चे मार्क्स, P अँड X चे मार्क्स मोर दॅन सम ऑफ द मार्क्स स्कोर्ड बाय Q अँड R. आता दोन्ही केस बघा तुम्ही, पहिल्या ह्याच्यात इक्वल आहेत. आता S इकडे घेतलं, 10 20 30 होणार, आणि 15 आणि 5 20 होणार. 30 इज ग्रेटर दॅन 20, पण त्यावेळी P इज लेस दॅन Q आहे, P इज लेस दॅन Q आहे, हे करेक्ट येते. दुसऱ्या केस मध्ये बघू आपण, इक्वल तर आहेतच, आणि P प्लस S किती होते, 20 आणि 15 35, आणि Q आणि R किती होते 15. मग ह्याच्यात पण ते जुळून येते 35 आणि 15, पण ह्यावेळी काय झालं, P इज ग्रेटर दॅन Q झालं. म्हणजे आपण P Q पेक्षा लहान आहे का मोठा आहे सांगूच शकत नाही. त्यामुळे काय येणार, द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट. असं ट्रायल अँड एररचे काय काय आकडे घ्यायचे तुम्ही आणि उत्तर काढायचं. चला पुढं. A question is given followed by two statement 1 and 2. Consider the question and the statement. Age of each of P and Q is less than 100 years but more than 10 years.
is less than 100 years or more than 10 years. The age each of P and Q, if you interchange the digits of the age of P, the number represent the age of Q. ठीक आहे, थोडा क्वेश्चन बघतो मी टायपिंग मध्ये काय झालंय का. Correct question. The age of each of P and Q is less than 100 years but more than 10 years. म्हणजे 10 ते 100 मध्ये त्यांचं वय आहे एकेकाचे इंडिव्हिज्युअल. If you interchanging the digits of age of P, the number represent the age of Q. ठीक है, सिंपल क्वेश्चन है. What is the difference between their ages? What is the difference between their ages? The age of P is greater than the age of Q. नाही सांगू शकत असं. The sum of the their ages is 11 6 times their difference. ठीक आहे, चला दोन्ही बघू. हे डिफरंट केलं तर सिंपल एक एक ह्याच्यावरून पण येतं. त्यांचं इंडिव्हिज्युअल एज हे आहे, तर आपण 12 घेतलं तर 21 येणार आहे. ठीक आहे, परत आपण 13 घेतलं, कितीतरी येत म्हणजे आन्सर कितीतरी येतात. ओके, पण आपल्याला काय म्हटलंय की उलट केलं की दुसऱ्याचं एज मिळतंय, तर त्यांनी जे सांगितले ते करू. मी म्हणतो की पी चं एज XY आहे. ठीक आहे, आणि ह्याचं उलट केलं तर YX मिळतंय. म्हणजे ह्याच्यावरून मी असं, आणि ह्या दोघांचं काही रिलेशनच नाही दिलंय त्यांनी, नुसतं असंच दिलंय. द सम ऑफ देअर एजेस इज 11 6 टाइम्स देअर डिफरन्स. असं काय दिलं तर होऊ शकतंय, कारण ह्याचा फुल फॉर्म काय होतं. असले एक्झाम्पल आपण सोडवले. 10x + y आणि इथं ह्याचं काय येतं 10y + x. तर पहिल्यावरून तर काय कळणार नाही. द एज ऑफ पी इज ग्रेटर दॅन द एज ऑफ यू, हे नंतर बघू. द सम ऑफ देअर एजेस, सम ऑफ देअर एजेस म्हणजे 10x + x 11x + 11y. सम ऑफ देअर एजेस 11 is 11 6 times their difference, is 11 6 times their difference. त्यांचा डिफरन्स किती आता 9x - 9y, 9x - 9y हा त्यांचा डिफरन्स आहे. काय होतं आहे ना बघा, 11 कॉमन काढलं, 11x + y इज इक्वल टू 11/6 इंटू 9 पण कॉमन निघेल इथून, 9x - y असं त्यांनी सांगितलं आपल्याला. मग 11 11 कॅन्सल. ठीक आहे, मग काय काय होणार, x + y अपॉन x - y इकडे घेतलं आणि इकडे काय काय उरतंय 9/6 म्हणजे 3 त्रिक 9, 3 दुनी 6. डन. आता आपल्याला काय करायचंय, यांची ऍडिशन करू आपण दोघांची किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर किती होतंय, x/y चा रेशो काढायचा आपल्याला. सो 2x + 2y इज इक्वल टू 3x - 3y. 2x तिकडे गेलं x, 3y इकडे आलं 4y, 4y + 2y 6y. सो x/y इज इक्वल टू 1/6. x/y इज इक्वल टू 1/6. म्हणजे जेव्हा x1 असेल तर y6 चा रेशो पाहिजे. एकच येत आहे, कुठली संख्या येणार आहे 16 आणि 61. दुसरं काहीच करू शकत नाही. 2 आणि 12 होणार का, नाही होणार. 12 कसं काय येणार ना, 16 आणि 61. त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ देअर एजेस. डिफरन्स ऑफ एजेसला एज ऑफ पी ग्रेटर आहे का लेस आहे कळायची गरजच नाही. त्यांचा डिफरन्स तुम्हाला इथनच मिळतोय. किती आला डिफरन्स 45. म्हणजे आपण फक्त काय म्हणू शकतो, सगळा क्वेश्चन वाचून फक्त स्टेटमेंट 2 वरून सुद्धा आपण याचा आन्सर काढू शकतो. पी चं वय छोटा असू दे किंवा मोठा असू दे, आपल्याला डिफरन्स पाहिजे फक्त, दॅट्स इट. कळलं मग. ऑप्शन नंबर 2, द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युजिंग one of the statement alone but cannot be answered by using another statement. ही लेवल हाय आहे. ओके, ही लेवल हाय आहे का. आधी काय असायचं, स्टेटमेंट 1 अलोन, स्टेटमेंट 2 अलोन. आता काय म्हणते, कुठल्या तरी एकाने निघतंय बाबा, दुसऱ्याचं मला माहित नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट चला. A main statement is followed by 4 statement labeled PQRS. Choose the ordered pair of the statement where the first statement implies the second and the two statement are logically consistent with the main statement. Main statement काय,
प्रदीप बिकम्स ईदर डिरेक्टर और प्रोड्युसर. प्रदीप एक तर डिरेक्टर होऊ शकतो किंवा प्रोड्युसर. मग काय म्हणू शकतो, प्रदीप इज अ डिरेक्टर, मग त्यावेळी तो प्रोड्युसर नसला पाहिजे. म्हणजे स्टेटमेंट पी अँड स्टेटमेंट एस, नॉट अ प्रोड्युसर. किंवा म्हणजे पीएस होऊ शकते आपलं, और काय होऊ शकतं, प्रदीप इज अ प्रोड्युसर बट नॉट डिरेक्टर, म्हणजे क्यू आर पण होऊ शकते. पीएस और क्यू आर कुठे आहे, पीएस क्यू आर. ऑप्शन नंबर सी. त्यांनी काय म्हटलंय, इधर दोन्हीपैकी एकच काहीतरी होणार आहे. मग डायरेक्टर झाला तर प्रोड्युसर नसणार, आणि प्रोड्युसर झाला तर डायरेक्टर नसणार. हे एवढं इझी होते. चला, हा एक चांगला क्वेश्चन आहे. इफ 2x, आता त्यांनी दिलेत गोष्टी, काय काय दिलेत, p मीन्स ग्रेटर दॅन, p मीन्स ग्रेटर दॅन, त्याच्यानंतर q मीन्स लेस दॅन, q मीन्स लेस दॅन, s मीन्स नॉट लेस दॅन, s मीन्स नॉट लेस दॅनचा अर्थ असतो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आणि t मीन्स इक्वल टू, t मीन्स इक्वल टू, r राहिलाय, r मीन्स नॉट ग्रेटर दॅन, म्हणजे r मीन्स लेस दॅन ऑर इक्वल टू. निगेशन वाला आपण इनइक्वालिटी मध्ये बघितलंय. ओके, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबव इज करेक्ट. आता त्यांनी काहीतरी दिले, इफ 2x 3y च्या मध्ये s आहे, s म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, अँड 3x t आहे मध्ये t म्हणजे इज इक्वल टू 4z, असं जर असेल, देन ह्याचं काय, 9y t म्हणजे काय, ग्रेटर दॅन 8z. हे करेक्ट आहे का रॉंग आहे सांगायचं आपल्याला. मला सांगा 3x बरोबर 4z आहे, तर x बरोबर काय येणार, 4z अपॉन 3. हे याच्यात पुट करू का मी, 4z अपॉन 3 म्हणजे काय होणार, हे 8z अपॉन 3, ग्रेटर साइन तेच ठेवायचं असतं, ग्रेटर दॅन इक्वल टू 3y. हे इकडं टाकून देऊ शकतो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. सो काय म्हणू शकतो आपण, 8z शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9y. आणि इथं काय दिलंय, 8z इज लेस दॅन दिलंय, त्यामुळे पहिलं काय आलं, रॉंग. ठीक आहे, सेकंड बघू आपण. सेकंड काय, x q काय आपलं लेस दॅन 2y, आणि दुसरं काय y z च्या मध्ये r दिले, r इज लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, x शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू z. हे करेक्ट आहे का रॉंग आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मला सांगा x इज लेस दॅन 2y आहे. आता ह्याच्यात पुट नाही करू शकत आपण y इज इक्वल टू, पण मला सांगा y हे z पेक्षा कमी असेल, y हे z पेक्षा कमी असेल आणि x हे y पेक्षा पण कमी आहे, म्हणजे x ची म्हणजे ह्या y ची दुप्पट जरी केली तरी हे कमी आहे. थोडक्यात तुम्ही हे असं घ्या ना, हे 5 पकडा, हे 4 होईल बरोबर. मग हे 4 दुनी 8, 4 दुनी 8, तर x कमी पाहिजे, तर x किती येणार, 7 येणार बरोबर. आता त्याच व्हॅल्यू मी ह्याच्यात टाकतो, x जर 7 आला तर तो z पेक्षा, z काय रे 5 बरोबर, कमी आहे का नाही. चुकलं, मग आपल्या एका ह्याच्यातच चुकलं तर विषयच नाही, तर दोन्ही पण काय आले आपले रॉंग आले. सो मी काय म्हणणार, विचार करेक्ट, नीदर 1 or 2 इज करेक्ट, नीदर 1 or 2 इज करेक्ट. समजलं का. आणि एकदम सिंपल आहे, जर y हा z पेक्षा कमी असेल आणि त्या y ची दुप्पट पण x त्याच्या दुप्पट जरी केली तरी x कमीच आहे, तर मग काय y x डेफिनेटली z पेक्षा कमीच असणार आहे. चला, इफ इन अ सर्टन कोड ABCD इज रिटन एज 24, ABCD काय रे 1 2 3 4, 24 लिहिले, यांचं मल्टिप्लिकेशनच 24 आहे. 4 3 जा 12, 12 2 जा 24, 24 1 जा 24. EFGH 5 6 7 8, मग हे काय होतंय 6 पंचे 30, 8 7 56, 30 इंटू 56, 3 6 18, 3 5 15 1 16, यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 1680 दिले त्यांनी. मग थोडक्यात काय, अल्फाबेटिकली नंबरिंगचं त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे. आय किती असते मग 9 10 11 12, 9 इंटू 10 90, 11 इंटू 12 132. सो 0 9 2 18, 9 3 27 1 28, 9 1 9 2 11, 11880. थोडक्यात मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, त्यांच्या नंबरिंगचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. चलो नेक्स्ट, इफ इन अ सर्टन कोड पॉट इज रिटन ॲज अ टॉप, पॉटला कसं लिहिलंय, पॉटला अ टॉप म्हणजे ए टाकलंय आणि नंतर उलट लिहिलं TOP,
परत ट्रॅपला कसं लिहिलंय, ट्रॅपला लिहिलंय अपार्ट, म्हणजे ए टाकलंय आणि हे उलट लिहिलंय PART. ओके. आणि नंतर मग आपल्याला अरेना विचारलंय, अरेना ARENA. आता ए टाका एक्स्ट्रा आणि उलट लिहा ANERA. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, what will come in place of star? 3, 14, 39, 84, स्पेस आहे 256. चला काय काय करता येईल बघा. डिफरन्स घेऊ पहिल्यांदा. डिफरन्स किती आहे, 11. याच्यात किती आहे, 25. याच्यातला डिफरन्स किती आहे, 44 आणि 45. परत याचा डिफरन्स बघू आपण, हा किती झाला डिफरन्स, 14. याच्यातला किती झालाय 20, 14 आणि 6 20. मग आता 26 चा डिफरन्स करू. 26 चा डिफरन्स केला तर 7 5 11, 1 4 2 6 1 7, 71. मग 4 आणि 1 5, 8 आणि 7 15, 155. आता 26 नंतर 32 चा डिफरन्स येणार, म्हणजे 2 आणि 1 3 आणि 7 आणि 3 10. हे 258 आहे. ओके. तो जुळतंय का, 155 मध्ये 3 8 आणि हे 25 जुळतंय. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, डिफरन्स ऑफ डिफरन्स लावलाय. डिफरन्स ऑफ डिफरन्स लॉजिक आहे, म्हणजे तिथे किती येणार 155. पहिल्यांदा डिफरन्स काढला आणि त्यांचा डिफरन्स 6 ने वाढवलाय बघ ना. परत 6 6 6, म्हणजे डिफरन्स ऑफ डिफरन्स ऑफ डिफरन्स, 3 वेळा डिफरन्स लॉजिक लावलेलं आहे. ओके. चल नेक्स्ट. Last question. In some code, letters P, Q, R, S, T represent numbers 4, 5, 10, 12, 15. It is not known which letter represent which number. If Q minus S is 2S, Q minus S is 2S. S तिकडे गेलं तर किती होणार, 3S is equal to Q. आता 3S is equal to Q पाहिजे, म्हणजे Q कुणाच्या तरी तिप्पट पाहिजे. मग Q एक तर 12 असेल, मग S किती होणार, S तुमचं होणार 4. किंवा Q 15 असेल, मग त्यावेळी तुमचं S किती होणार 5, कारण 4 त्रिकोण 12, 5 त्रिकोण 15. एक पॉसिबिलिटी झाल्या Q आणि S च्या. परत त्यांनी अजून एक दिले, T इज इक्वल टू R प्लस S प्लस 3. T इज इक्वल टू R प्लस S प्लस 3. मग आता आपण एक एक व्हॅल्यू घेऊन बघू. मी जर S ची व्हॅल्यू पहिल्यांदा, ही पहिली केस आहे ना आपली, ही आपली पहिली केस आहे, ही आपली दुसरी केस आहे. मी आधी S ची व्हॅल्यू 4 घेऊन बघतो. जर मी S 4 घेतलं तर 4 आणि 3 7 होतंय. 7 मध्ये मी काय मिळेल तर T मिळेल का मला, काहीच होत नाही. 7 मध्ये मी 5 मिळेल तर 12 मिळतंय मला. ठीक आहे, 7 मध्ये. ओके. जर मी S इज इक्वल टू 4 घेतला, इकडे T घेतलं, हे 12 घेतलं आणि मी इथं R इज इक्वल टू 7 घेतलं, तर 7 मध्ये मी, आणि इथं 7 नाहीच आहे आपल्याकडे, सो R इज इक्वल टू मी काय घेणार 5 घेणार. तो 4 आणि 3 7 आणि 5 12. T मला 12 मिळालं. आता T 12 आलं, R 5 आलं, S 4 आलं. ठीक आहे, राहतंय कोण, T. आणि Q तर मिळालंच मला. Q किती मिळालं आपल्याला ह्याच्यातून 12, म्हणजे QRST झालं, QRST. मग P राहिलेलं एकच गोष्ट आहे, P कोण राहिलं आता 4 5. हा, पण इथं काय होत आहे, T पण 12 आणि Q पण 12 कसं काय होईल, चालेल का, नाही. म्हणजे ही केस घेऊ शकतो का आपण, नाही, ही केस आपण घेऊ शकत नाही. आता आपण काय करू, S बरोबर 5 घेऊ. S बरोबर जर मी 5 घेतलं तर 5 आणि 3 8. 8 मध्ये मी असं काय मिक्स करू की ज्याला मला ते मिळेल, ते T चं व्हॅल्यू मिळेल. तर 15 घेतलं तर 8 आणि 7 नाहीच आहे आपल्याला, 12च घेऊ आणि मी इथं 4 घेतो. ओके. आता माझा S किती होता 5, त्यावेळी माझा Q किती आहे 15 आहे. आता मला QRST मिळाला आणि मग P राहिलेली अमाऊंट कोण आहे रे, राहिलेलं 10.
पी मला 10 मिळू शकते. मग अशी टी आणि क्यू सेमच होत होते ना 12-12, म्हणून आपल्याला ती केस नाही घेता आली. पण याच्यामध्ये तसं काहीच होत नाही, सगळ्याच्या व्हॅल्यू मिळाल्या. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी प्लस आर मायनस टी. पी प्लस आर म्हणजे पी 10 प्लस आर, आर किती आहे 4 मायनस टी, टी किती आहे 12. सो 10 4 14, 14 वजा 12 2. कळालं? हे आता तुम्ही हे जे काही केलंय त्यात भलं मोठं कॅल्क्युलेशन कुठं काय तुम्हाला दिसतंय का? आतापर्यंत कुठले पण एक्झाम्पल जर तुम्ही बघितले यूपीएससीचे, हा लास्ट पार्ट होता सगळं, आपण यूपीएससी सीसॅट 2024 चा पेपर घेतला, कुठे तुला मोठं मोठं कॅल्क्युलेशन दिसतंय का? नाही. ठीक आहे, तू व्यवस्थित कन्सेप्ट तुझ्या क्लिअर असतील तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुझ्या क्लिअर होतील. ओके, तर तुम्हाला जर यूपीएससी सीसॅटची बॅच लावायची असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि कोण कोण सीएपीएफ ची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी पण सगळे लेक्चर्स अपलोडेड आहेत. आणि सीएपीएफ, सीआयएसएफ आणि सीडीएस ची तयारी करत असाल तरी पण तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आता आपले सीएपीएफ आणि सीआयएसएफ चे पीवायक्यू चे लेक्चर बॅच मध्ये अपलोड होणार आहेत. एक एक लेक्चर आपण युट्यूबवर देतोय. तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर नक्की ही बॅच जॉईन करा. आपण आत्ता शिकवत नाही, मी बॅच मध्ये सगळं शिकवतोय, याचा वापर कसा करायचा नंबर सिस्टीमचा. आत्ता फक्त आपण एक्सप्लेन करतोय. तुम्हाला हे सोपं वाटत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आता इथं आपण थांबूया. ऑल द व्हेरी बेस्ट.